जी. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून राधी नावाची कथा. महादेव गल्ली ही वीटभर रुंद चिंधीसारखी गल्ली होती. घरे घरे अमरासमोर इतकी जवळ होती की समोरच्या गोदूबाईने आईकडे कडीलिंब कोथिंबीर मागितली की तिने दिलेली जुडी मी पायरीवरच राहून तिच्या सोफ्यावर फेकत असे आणि शेजारचे मेहेंदळे व त्यांच्या समोरील जोशी यांच्या घरातील माणसांनी तर आळीपाळीनेच आपले अंगण सारवून रांगोळी घालण्याचे ठरवून घेतले होते. गल्ली जेथे थोडीशी वळते तेथे मांजर डोळ्यांची शांती राहत असे. तेथेच कचऱ्याचे कुंड होते व म्युन्सिपाल्टीचा रॉकेलचा दिवा होता. दररोज संध्याकाळी म्हातारा धोंडू हातात तेलाची बाटली व खांद्यावर दोरीचा फास टाकून येत असे. दिव्याच्या खांबाच्या आडव्या लोखंडी सळीला फास अडकवून त्यात एक पाय ठेवून तो वर चढे व थोडे तेल ओतून दिवा लावून निघून जाई. पण 15 मिनिटे अर्धा तास दिवा जळे न जळे मग कधी बस्तवाडचा हणमा अगर जनीचा मसनू वर चढून तेल काढून घेत असे व तेवढ्यावर त्यांची रात्र भागे. जाणारे येणारे लोक बघत एखाद दुसरी सौम्य शिवी देत. पण गणेश वाडीभटाने हे पाहिले तर मात्र कधी एका शिवीवर भागत नसे. सकाळी नुसते काय उठलात का भटजी असे विचारताच एक शिवी हाणूनच बोलणारा. जेवण झाले हे सांगताना जेवणाच्या आईमाईला रस्त्यावर ओढणारा तो माणूस असल्या प्रसंगी फक्त एका शिवीचे आचमन करून गप्प राहणार. पण हणमा मसनू निर्ढावलेले हसू चेहऱ्यावर ओढत व दुम ठोकत. पण गोपाळ भटाची राधी खोचून खांबावर चढलेली असली की मात्र सगळ्यांची तोंडे लिंपल्यासारखी बंद पडत. ती फक्त रॉकेलच घरी नेत असे नाही. ती सरळ दिवाच उचली ती वर चढली असता उतरेपर्यंत कुणाला तरी अगदी गणेश वाडीभटाला देखील धरायला सांगे आणि मग तो दिमाखाने मिरवत घराकडे नेऊन पुन्हा सकाळी तो काचेच्या पेटीत आणून ठेवी. अंधारलेल्या गल्लीत फाटक्या पदराचा आडोसा करून राधी दिवा घेऊन जात आहे हीच तर राधीविषयी माझी पहिली आठवण होती. राधी गल्लीच्या टोकाला एका खोलीत राहत असे. वास्तविक ती खोली अशी नव्हतीच. बाजूला गाडगिळांचा वाडा होता व त्याला लागूनच त्यांनी आपली गाडी ठेवण्यासाठी गाडीखाना बांधला होता. गाडगीळ वारल्यानंतर गाडीचे बैल विकले गेले व गाडी मात्र तशीच धूळ खात पडली होती. तेथेच एक तट्टी जुने पत्रे मारून आबांनी राधीला एक खोली करून दिली होती. त्या खोलीला त्यामुळे खरी भिंत एकच होती. पण राधीने तिला एक मोठे बोक पाडून त्यात वाशाच्या 5-7 काठ्या अडकवल्या व प्रकाश वाऱ्यासाठी खिडकी करून घेतली होती. ती माझ्या आईपेक्षा 7-8 वर्षांनीच लहान होती. पण गल्लीत मात्र अगदी लहानापर्यंत तिला सगळीजण राधीच म्हणत आणि तेही नुसतेच राधी नव्हे तर गोपाळ भटाची राधी म्हणत. खरे म्हणजे गल्लीत शकुनालाही दुसरी राधी नव्हती. पण तिच्याबरोबर गोपाळ भटाचे नाव हटकून येत असे आणि गंमत अशी की त्या गोपाळ भटाला आबांखेरीज कुणी पाहिले होते की नाही कुणास ठाऊक. आबा त्याच्याविषयी कधीतरी आईला सांगत. त्यांनी आपले गाव सोडले त्यावेळी निव्वळ त्यांच्या शब्दासाठी राधीला घेऊन तोही बाहेर पडला होता. पण नंतर त्याचे डोके बिघडले व त्याला दूर कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. आबाच कधीतरी अधूनमधून जात व त्याला पाहून येत. गोपाळ भटाची राधी गल्लीतून चालली की बायका आपल्या पोरांना उगाचत आत ढकलत चुलीवर दूध उतू जात आहे का
परसातल्या दाराला कडी लावली आहे का हे बघून यायला सांगत, कारण राधीची नजर वाईट होती. अण्णाबुवांचा बाबू दररोज 800 नमस्कार घालत असे आणि तो दिसायला कसा लाल गोळीबंद माणूस होता. तो एकदा जेवायला बसला असताना वाडगाभर फुले द्यायला राधी त्या घरात गेली. तेव्हापासून त्यांचे मनच जेवणावरून उडाले. तो खंगत गेला आणि आता तर त्याला कोपऱ्यापर्यंत जातानाही धाप लागत असे व श्वास गरगरीत होई. रविवारी बुधवारी तर हटकून 4-5 मुलांच्या पाठीवर बिब्बा उठे. मग त्या आया गोपाळ भटाच्या राधीचे नाव प्रत्यक्ष न घेता तिचा उद्धार करू लागत. तिचे मडे का एकदा गल्लीबाहेर जात नाही म्हणून तळतळाताने विचारत. एकदा आम्ही गणपतीच्या मंत्रपुष्पासाठी हौदभर दूध आणले होते. त्यात बदाम बेदाणे केशर घालून चांगले दाट आटवले व त्या पिवळ्या वासाने सारे घर भरून गेले. त्यावेळी मंत्र एकदाचे संपण्याची वाट पाहत आम्ही दुधाभोवतीच अधीरपणे टपून राहिलो होतो. त्याचवेळी नेमकी देवाला नमस्कार करण्यासाठी राधी आली. आईचा चेहरा खरकन उतरला व तिने कपाळावर हात मारून घेतला. बरं का कृष्णाबाई, मलाही कपभर दूध ठेवा हो. जाता जाता राधी म्हणाली. वास्तविक राधी आमच्या घरी बराच वेळा येत असे. सवाष्ण जेवायला सांगायची असली की आई हटकून दुसऱ्या कुणा बाईला सांगे व मग आबा जाऊन राधीला बोलावून आणत. पण आता मात्र आई तिच्या शब्दांनी हबकूनच गेली. नंतर अर्ध्या तासात सारे दूध विरजून पिवळ्या दह्यासारखे होऊन बसले. सटवी कुठली, मडं काढलं तिचं. मंत्र ओरडणाऱ्या ब्राह्मणापेक्षाही मोठा आवाज काढत आई म्हणाली. मग आबांनी घाईघाईनं खुंटीवरील अस्ताव्यस्त रुमाल तसाच डोक्यावर थापटला. घरोघरी जाऊन मिळेल तेवढे दूध गोळा केले व ब्राह्मणांपुरते काम भागवले. आम्ही मात्र राधीला शिव्या देत तसेच झोपलो. पण कदाचित बदाम कडू निघाला असेल. आबा आईला समजावत म्हणाले. असं कधी नजरेनं दूध बिघडतो होय? असल्या तुमच्या लाडांनीच ती शेफारून गेली आहे. तुमचा हात आवरून घ्या नि बघा. तिला कुणी कुत्र विचारणार नाही म्हणे नजरेने दूध नाचतं की काय? आई कडाडत म्हणाली. तिची नजर कशी अगदी फुलासारखी आहे. तिनं सुपातल्या तांदळाकडे नुसतं पाहिलं की त्यांचा अगदी कसा साखरभात होऊन बसतो बरं. आबांनी हळूच माझ्याकडे पाहिलं आणि आपले हसू दाबून टाकले. पण ते काही बोलले नाहीत. पण खुद्द आबा देखील एक दिवशी हादरले. 5 वाजता हटकून घरी परतणारी आमची गाय त्या दिवशी 6 वाजले 7 वाजले तरी परतली नाही. 8 वाजता बंड्या गुराखी आला आणि रडव्या चेहऱ्याने सांगू लागला. गाय चरत चरत टेकडी पलीकडे गेली. त्याने खूप शोध केला. आजूबाजूला खेड्यात विचारले पण गाईचा पत्ता लागला नाही. त्या रात्री घरात कोणालाच झोप आली नाही. आबा तर गुडघे उंच करून पाठ वाकवून बसले होते आणि बराच वेळ कंदिलाचा दांडा उंच करत विड्यात पेटवत होते. आईने महादेवाला अभिषेक मागून घेतला. उजाडतात चहाही न घेता आबा रुमाल बांधून बाहेर पडले. ते बक्कळ रात्री आले. त्यांनी आणखी 2-4 खेडी धुंडाळली. कोंडवाडे बघितले पण गाय गेली ती काही मिळाली नाही. आदल्याच दिवशी संध्याकाळी गायीची शेपटी तोंडावरून फिरवत राधीने म्हटले, गाय असावी तर अशी. कधी काळी जमलं तर मी पण एक गाय बाळगणार आहे. त्या वेळीही आई चिडलीच होती. पण 4 दिवसानंतरही गायीविषयी काही कळले नाही. तेव्हा आई कमरेवर हात ठेवत आबांसमोर उभी राहिली आणि म्हणाली, आता जर गोपाळ भटाची राधी या घरात आली तर तिच्या जिंद्यात धरून मी बाहेर घालवीन तिला. गाईला पायावर घातलं चिटकीच्या. आता आणखी काही व्हायला नको. इतर वेळी आबा तिला समजावण्याचा प्रयत्न करत, पण आता मात्र ते खाली मान घालून गप्प बसले. त्यांनी घरी साठवलेले गवत अण्णाबुवाला देऊन टाकले व गोठ्याला कायमचे कुलूप लावले. तसाच जर प्रसंग पडला असता तर खरोखरच राधीच्या तशा झिंज्या ओढायला
आईने कमी केले नसते, कारण साऱ्या गल्लीत गणेशवाडी भट सोडला तर तिला कुणाचीच भीती वाटत नसे. आणि त्याला तर सगळेच वचकून असत. आई तर माघारी त्याला दैत्यभट म्हणे. हा उंचच्या उंच काळा दांडगट ब्राह्मण नेहमी धोतर उपरण्यात हिंडे. मी तरी त्याला कधी सदरा घातलेले किंवा त्याने आपल्या जाड खरखरीत शेंडीला गाठ मारलेली पाहिली नव्हती. पण आबा नेहमी दबलेल्या आवाजात म्हणत, हा ब्राह्मण चांगला दशग्रंथी आहे. त्यानं काशीला 14 वर्ष काढली आहेत. कुठला तरी एक प्रोफेसर म्हणे दरवर्षी 2 महिने त्यांच्याकडे येत असे व लहान पोराप्रमाणे चटईवर बसून शिकून जात असे. पण त्याचे कागद देखील एकदा गणेशवाडी भटाने रस्त्यावर फेकून दिले होते. नेहमी आमंत्रणांची गर्दी असलेले श्रीपाद भट, दत्तम भट त्यांच्या समोरून जाताना तोंड चुकवून जात व तेही त्यांना दीड दमडी भट म्हणे. पण गणेशवाडी भट तोंडाने अगदी फाटका होता आणि त्याला कधी कुणी श्राद्ध पक्षाखेरीज बोलावीत नसे. तो म्हणे सत्यनारायणाची पूजा सांगताना देखील 2-4 ठिकाणी शिव्या उच्चारल्याखेरीज पुढेच जात नसे. आबांकडे येणारे पुष्कळ मित्र त्याच्या बोलण्याच्या वाह्यात गोष्टी सांगत आणि खूप हसत. त्याला स्वतःचे घर होते. कुठल्या तरी खेड्यातून 5 पोती भात येत असे व गाडगिळांच्या दत्त देवळाची पूजा होती म्हणून त्याचे चालत असे आणि ती दत्ताची पूजा देखील त्याच्या लहरीप्रमाणे चाले. कधी पाऊस ओतत असतानाही भिजत जाऊन तो 6 वाजता पूजा आटपून परत येई, तर कधी भर उन्हात दुपारी 2 वाजेपर्यंत दत्ताच्या अंगावर पाणी पडत नसे. एकदा दत्त जयंतीला मी, बाबा आणि आई देवळात जाऊन त्याच्या येण्याची वाट पाहत बसलो. देवळात तर 10-12 माणसेही होती. 8 वाजले 9 वाजले तरी गणेशवाडी भटाचा पत्ताच नाही. आम्ही कंटाळून घरी आलो व आमची जेवणे आटोपली. पण दत्त जन्माखेरीज जेवायचे नसलेली ती माणसे ताटकळत बसली. संध्याकाळी मी 4 वाजता नारळ फोडून आणायला गेलो तर ती माणसे अद्याप तेथेच होती व गणेशवाडी भटाला लाखोली वाहत होती. तो आला तो 5 वाजता, तर तो गेला होता कुठे? शेजारच्या खेड्यात जत्रा होती, तिथे गाय आणायला तो गेला होता. गाय घेतली नाहीच, पण तेथील कुस्त्यांची दंगल पाहिल्यावर त्याला तारुण्याची आठवण झाली. धोत्राचा काचा मारून तो तयार झाला आणि 1 तास मातीत हुंदडून आला. त्या लोकांनी कौतुकाने त्याला हातभर लाल फडके दिले होते. तेच चांगले भिजवून त्याने पूजेच्या वेळी हात पुसण्यासाठी आणले होते. भटजी, दत्तजन्म करण्याची ही वेळ आहे की काय? भुकेने तळमळत असलेल्या परशाने धीटपणे म्हटले. अरे जा रे जा, फुसकीच्या मला आलाय विचारायला. गणेश वाडीभट खवळून म्हणाला. दत्तारामाचा जन्म अमुक वेळी झाला अशी त्यांच्या आयांनी काय येऊन तुमच्या कानात कुजबुज केली होती काय रे बडव्यांनो? दत्त जन्मातही नाही, संपतही नाही, संपतो तो दिवस. दत्त जन्मतही नाही, संपतही नाही, संपतो तो दिवस. तुम्हाला लेको खादीला उशीर झाला म्हणून तुमची ही ओरड. जा आता घरी जा आणि पिंडा एवढे गोळे गिळून पडा मण्यासारखे. म्हणे ही वेळ काय? मध्यंतरी मला बरे नव्हते, भूक लागत नसे. मग काळे डॉक्टरांनी सांगितले की याला 2-4 अंडी तळून द्या. अंड्याचे नाव ऐकताच आम्हा तर बसल्या ठिकाणीच भेदरले. एकतर आई घरात अंडी कशी काय आणून देणार हा प्रश्नच होता. कोंबडीचे चित्र स्वयंपाकघरात आले तर म्युन्सिपाल्टीचा दिवा लावणाऱ्या धोंडूला देखील पकडून आंघोळ घालणारी ही बाई होती. शिवाय खरे म्हणजे अंडी कुठे मिळतात हेच आबांना माहीत नव्हते. आबा 2 दिवस गप्पच राहिले. मग एके दिवशी
गणेशवाडी भटाने दारातूनच आजूबाजूच्या 4 घरांना ऐकू जाईल अशा आवाजात विचारले, आब्या अंडी आणलीस का रे? करीत त्याला गप्प बसवण्यासाठी हाताने खून करत खजील चेहऱ्याने आबा बाहेर आले आणि त्याच्यासमोर सर्द होऊन उभे राहिले. 2 घरातील माणसे बाहेर आली व आबांना प्रथमच पाहत असल्याप्रमाणे रोखून पाहून परत आत गेली. आई तर मटकन खाली बसली. अंडी? पोराला अंडी घालायच्या आधी मी काशीला निघून जाईल, तिने निक्षून सांगितले. वा, चला तर, परवाच शिंचा चांगला मुहूर्त आहे. गणेशवाडी भट मोठ्या उत्साहाने म्हणाला. मी तुमची चांगली व्यवस्था करून देईल. ते काम माझ्याकडे लागलं. माझ्या पुष्कळ ओळखी आहेत तिथं. नाहीतरी म्हातारपणी हे काम चांगलं. गंगेत स्नान करावं, विश्वनाथाचं दर्शन घ्यावं, मग इकडेही फारशी अडचण राहणार नाही. तो शेंबडा डॉक्टर अंडी दे म्हणतो ना पोराला, देऊन टाकू 5-50. काय म्हणतोस आब्या? आबांची तर विशेष पंचायत झाली. त्यांना काय बोलावे हेच समजेना. आई मात्र हादरली. काशीला निघून जाते म्हणतच यापूर्वी कुणी असे ताबडतोब तयारीला लागले नव्हते. ती चिडली, ती पुटपुटली, ती आबांवरच उगाच काहीतरी खेकसली. पण तिला खरा राग आला होता तो तिला म्हातारी म्हटल्याबद्दल. मागे एकदा आबांनी तिला थट्टेने तसे म्हटले होते, तर 2 दिवस ती त्यांच्याशी भांडत होती. शेवटी आबांनी हात जोडून म्हटले होते, चुकलो बाई, जगदंबा कधी म्हातारी होत नाही. त्यामुळे भांडण आणखी 2 दिवस वाढले होते. मी काही झाले तरी या घरात अंडी शिजू तळू देणार नाही. माणसाला काही धर्म आहे की नाही? ती म्हणाली. वा, धर्म नाही असं कसं होईल? आपला अजस्त्र काळा हात हलवत गणेशवाडी भट म्हणाला. बस्तवाडच्या रमेनं धर्माकरिता काय केलं माहीत आहे ना? आई खाली मान घालून आत गेली. आबा देखील थोडा वेळ गप्प बसले. बस्तवाडच्या रमेचे लग्न झाले आणि 1 वर्षात तिचा नवरा मेला. तिच्या घराच्या लोकांनी तिचे हात पाय बांधून तिला सोवळी केले होते व दुसऱ्या दिवशी तिने विहिरीत उडी घेतली होती. तुमचं ठीक आहे भटजी, निखारे खाऊन राहता तुम्ही. आबा खिन्नपणे म्हणाले. आता 15 दिवस मला घरी वनवास आहे. तेच बरं तुला, नाहीतरी तू मुळातच डरपोक माणूस आहेस. गणेशवाडी भट समाधानानं म्हणाला. आबांना अंडी कुठे मिळतात हे माहीत नव्हते व कुणाला तरी राजरोसपणे सांगायचे धैर्य नव्हते. शेवटी अंडी घातली ती देखील गणेशवाडी भटानेच, आणि तीही कशी तर पूजेहून येताना एका ताम्हणात फोडलेला नारळ, 2-4 फुले, पंचपात्र व यांच्या जोडीला 3 शुभ्र अंडी. अहो भटजी, पूजेच्या ताम्हणात तुम्ही अंडी आणता, लोक काय म्हणतील? आबा थोडे रागावून म्हणाले. गणेशवाडी भटाने तामण कट्ट्यावर ठेवले. आबांकडे एखाद्या खुळ्या कुत्र्याकडे पाहावे तसे पाहून घेतले व तो ओरडून म्हणाला. आब्या याद राख हं, मला अक्कल शिकवशील तर हाडं सैल करून देईन बघ एक दिवस. हाडं आहेत की नाही कुणास ठाऊक म्हणा, पण असा यमासारखा एक दणका देईन की कापडानं जमिनीवरचा तुझा डाग तेवढा पुसावा लागेल बघ. लोकांची भीती तुला. परसात तांब्या घेऊन जाताना चोरी करायला निघाल्यासारखा लपून छपून जातोस तू बेट्या, आणि मला शिकवायला आलाय. फुलं नारळ देवानं उत्पन्न केली आणि अंडी मात्र कोणी उपटसुंबानं तयार केली होय? मग आबांनी परसात अगदी दूर लाकडे ठेवायच्या खोलीत शेगडी पेटवली व 1 दिवसाआड 1 अशी मला अंडी तळून दिली. तळलेली अंडी अगदी सपक लागतात. 4 घरे सोडून राहत असलेला बाळू संध्याकाळी पायरीवर वाचत बसला की मीही मोठ्याने वाचत पायरीवर बसे. मी एकदा असाच वाचत होतो. मग एक समय उच्छाद करून शत्रूचे सारे सैन्य धावून आले. वाचताना मी आपल्याच नादात होतो, त्यामुळे अगदी जवळच कुणीतरी आणखी एकदा वाचा असे ओरडले. तेव्हा मी टुणकन उडालोच.
मी समोर पाहिले तर उंचच्या उंच झाडाप्रमाणे गणेश वाडीभट उभा होता व माझ्याकडे शिप्तरासारखे डोळे करून पाहत होता. वाच एकदा. आणखी डोळे उघडून तो पुन्हा गरजला. मी बिचकत वाचू लागलो. मग एक समय उच्छाद करून शत्रूचे सारे सैन्य गणेशवाडी भटाने घरात डोके घातले आणि थेट परसापर्यंत ऐकू जाईल अशा गडगडाटाची हाक दिली. आब्या आब्या. आबा नुकतेच कचेरीतून येऊन कपभर चहा घेत बसले होते. घरी आल्यावर तेही सदरा घालत नसत. खांद्यावर जानवे सावरत ते बाहेर आले व उंबऱ्यापाशी थांबले. गणेशवाडी भट मला म्हणाला, ही मराठी भाषा. या तुझ्या आबानं चहा पिता पिता कणिक म्हणून ठेवावी तशी खाजगी म्हणून ठेवली आहे. खाजगी म्हणून ठेवली हो रे तुझ्यासाठी. तू त्याचा दिवटा चिरंजीव. वापर ती वाटेल तशी. तुझी मुंज नाही. तुझ्या उच्चाराला संस्कार नाहीत. वाच. डोळे वापरून. डोळे जर वापरायचे नाहीत तर ते असतात कशाला? मग बटाट्यालाही डोळे असतात की? म्हण स्पष्ट. एक समयावच्छेदे करून. मी त्या शब्दातील एक एक अक्षर वाचून पाहिले. खरेच तो शब्द एक समयावच्छेदे करून असा होता. आता असला कसला अडदान शब्द पुस्तकात एखाद्या झुरळाप्रमाणे येऊन बसेल अशी कुणाला कल्पना तरी असेल? उच्छाद हा शब्द मी आईकडून पुष्कळदा ऐकला होता, पण हा अजस्त्र शब्द मात्र गणेशवाडी भटाने खिळा ठोकून आठवणीत बसवला. तो गेल्यावर ताबडतोब मी पुस्तक पिशवीत कोंबले. बाळू तर केव्हाच पसार झाला होता, पण त्या दिवसापासून पायरीवर बसून वाचायला मात्र मला फारसा उत्साह वाटेना. मग गणेशवाडी भट होता म्हणून तर राधीला त्या गल्लीत जागता येत होते. कधीतरी दुकानात जाऊन चहाची पूड गूळ आणता येत होता. शिवाय तो तिच्याकडे तिच्यासाठी कधीतरी जेवायची आमंत्रण आणत असे. दत्ताला आलेला प्रसाद तिच्याकडे पाठवी. विशेषतः तिच्याशी राजरोसपणे धिटाईने रस्त्यात बोलत उभा राही. आमची शाळा महादेवाच्या देवळात भरे. परत येताना मी मराठ्यांचा बाळू, गोखल्यांची शांती मिळून येत असू. पण एक दिवस मी माझ्या नव्या वाहना शाळेतच विसरलो. त्या आणायला मी परत गेलो. तोपर्यंत शांती आणि बाळू पुढे गेली होती. वाहना आबांनी आजच आणल्या होत्या व त्या चकचकीत दिसत होत्या. मी त्यांना लागलेली धूळ हातोपायाने पुसली, पण तळव्याला लागलेली माती जाईना. तेव्हा मी सदऱ्याचा ओटा उलटा करून ती पुसून काढली. पण त्यावेळी जवळच कुणीतरी हसले म्हणून मी चमकून पाहिले. प्रथम मला कोण ते समजेना, पण मग आवाज आला, अरे मी राधी रे. राधी खिडकीतून पाहत मला बोलावत होती. तिच्या कपाळावर अस्ताव्यस्त पसरलेले कुंकू लाल कापडाच्या चिंधीसारखे दिसत होते व खिडकीच्या काठ्या तोंडावर ओरबाडल्याप्रमाणे वाटत होते. मी थोडा घाबरलो होतो, कारण मी तिच्याकडे गेलो होतो हे घरी जर आईला समजले तर हाडांची पूड होईल. पण मला राधीच्या त्या एवढ्याशा खोलीविषयी फार उत्सुकता होती. ही जादूटोणा करणारी, मुलांना बिब्बा घालणारी, वाईट नजरेची बाई कशी राहते हे मला पाहायचे होते. आता रस्त्यावर कोणी नव्हते. मी धावत आत वळलो व दाराआड उभा राहिलो. तू इथं आलेला समजलं तर आई तुला चांगला ठोक देईल, होय की नाही? ती मनमोकळेपणानं हसत म्हणाली. मी मानेनच होय म्हटले. पण तू तरी अशी कशाला नजर लावत हिंडतेस? मी असे विचारतास तर ती हसत खालीच बसली. तू तरी खूचटच आहेस, ती म्हणाली. अरे माणसाच्या डोळ्यांनी कधी दूध नाचतंय? गाई हरवतात. तुझ्या आईनंच मागं एकदा म्हटलं होतं, राधी जोडवी धुतलीस वाटतं आज. आणि त्याच दिवशी माझं एक जोडवं कुठं हरवलं देव जाणे. म्हणजे मला तुझ्या आईची नजर लागली होय रे पोरा? हे खरेच कधी माझ्या ध्यानातच आले नव्हते.
बाळूने एकदा पांढरीशुभ्र दौत घेतली होती. मला तसली एक दौत फार दिवसांपासून हवी होती. मी त्याला म्हटले होते, चैन आहे बुवा तुझी, तुझी दुधी दौत आहे तुला. त्याच वेळी समोरून एक गाय येत होती म्हणून शांती एकदम बाजूला सरकली. त्या धक्क्याने दौत खाली पडली आणि तिचा चकणाचूर झाला. विशेषतः शाई बाळूच्या अंगावर पडून ते अगदी वाहना घातल्यासारखे दिसू लागले. ते पाहून तर मला आणि शांतीला हसू आवरेना, परंतु त्या दौतीला माझी नजर लागली असावी असे मात्र मला कधी वाटले नव्हते. पण आता राधीचे बोलणे ऐकून मला एकदम मोकळे वाटू लागले व मी एका जुन्या खोक्यावर बसलो. आत खोलीत कोंदट ओके ओके होते. चुलीजवळच्या भिंतीचा भाग धुराने काळवंडला होता. एका मोठ्या कोनाड्यात काळसर झालेले एका मोठ्या कोनाड्यात थोडी भांडी होती व बाजूला कसला हे न ओळखण्याजोगा एक फोटो होता. चुलीजवळ काळसर झालेले अल्मीनचे पातेले होते व त्यावरील झाकणात मुठभर शेंगदाणे होते. आई नेहमी सांगत असे, त्या चहाचे ते पातेले असावे. राधी सकाळी एकदा पातेलेभर चहा उकळून ठेवी व त्यातून अर्धा पाव कप ती संध्याकाळपर्यंत पीत असे. जमिनीवर एक गोणपाट अंथरले होते व उशाला जुनेऱ्याचे मुटकुळे होते. खोलीकडे पाहिले की एकंदरीने एखाद्या जुनेऱ्याचीच आठवण होत असे. राधीने इकडे तिकडे पाहिले व हात उडवत म्हटले, मी तुला चहा दिला असता, पण तो आहे गुळाचा. ती थोडी शरमल्यासारखी झाली, पण लगेच तिचा आवाज पुन्हा उत्साही झाला. थांब, मी तुला 2 आमसोलं देते. त्यात मिठाचा खडा ठेवून ती तोंडात धरली की इतके छान लागतं म्हणतोस. तेव्हापासून आमच्या घरी आमसोलाचा खप वाढला. आमसोल, फणसपोळी असे ओरडत हिंडणारा वेंगुर्ल्याचा तो उंच कोकणा आमच्या घरी आता महिन्यातून 2दा गाठोडी उतरू लागला. बाळू शांती आता हटकून मला बोलावून न्यायला घरी येऊ लागली आणि शाळेत मी शेजारी येऊन बसावे म्हणून 4-5 पोरे तर दररोज मला इकडून तिकडे ओढू लागली. पण हे फार दिवस टिकले नाही. एकदा मी कपडे धुवायला टाकले तेव्हा आईला खिशात आमसोले आणि मिठाची पुडी मिळाली. त्या दिवशी ती फार कामात असतानाही तिने त्यातल्या त्यात वेळ काढून मला 2 तडाखे देण्याचे काम तत्परतेने आटोपून घेतले. पण तोपर्यंत मला राधीने करवंदे दिली होती. एक दिवशी तिने एका मळक्या कपात साबणाचे पाणी केले व एरंडाच्या पानांच्या पोकळ देठांनी डोक्या एवढे रंगीत फुगे करायला शिकवले. जोंधळाचे ताट आणून त्यातील भेंड काढून त्याची गाडी करून दाखवली आणि काही वेळा ती मला गाणी म्हणून दाखवी. तिचा आवाज फारसा गोड गुळगुळीत नव्हता, पण अंथरुणात पडल्या पडल्या आईच्या जातेची घरघर ऐकावी तसे मला वाटे. त्यात कृष्णाचे एक गाणे होते. कृष्णाने एका बाईचे रूप घेतले व तो एका म्हातारीच्या दारात बसून राहिला. मग पाऊस आला तशी म्हातारीने त्याला आत घेतले आणि कृष्णाने तिचे दहीदूध खाऊन तिला फसवले, अशी ती हकीकत होती. अवकाळी मृग आला. करुणा आली त्या म्हातारीला. जवळ बसे, नाव पुसे. ती त्या बायकोला, माझं ग नाव कृष्णाबाई असंच देव बोलला. कृष्णाने आपलं नाव कृष्णाबाई सांगावे याची मला फार गंमत वाटे, पण मला फार अतिशय आवडे ते गाणे. म्हणजे गाय वाघाचे होते. एकदा एक गाय चरायला गेली असता वाघाच्या तावडीत सापडते. पण घरी वासरू आहे, मला सोड म्हणून ती सारखी याचना करते, पण वाघ ऐकत नाही.
शेवटी मी वासराला एकदा भेटून परत येते असे ती सांगते. पण वाघ म्हणतो, तू परत येशील म्हणून कशावरून? तर ती सूर्याची शपथ देते. गाय घरी येते, वासराला भेटून त्याचा निरोप घेते आणि परत वाघाकडे येते. पण मग वाघ तिला सोडून देतो. वासराचा निरोप घेताना गाय वासराला म्हणते, अरे आता यापुढे मी तुझ्याजवळ असणार नाही. तुला एकटेच राहायला शिकले पाहिजे. चरायला जाताना तू सगळ्यांबरोबर जा, येताना त्यांच्याबरोबर ये. रानात अवेळी भटकू नकोस. सांभाळून राहा व सुखाने मोठा होऊन आनंदाने राहा. मी तर जाते. हा भाग ज्याच्या वेळी येत असे त्यावेळी मला अटकून रडू कोसळे. गाणे तर खूपदा ऐकावेसे वाटे आणि रडू तर अगदी आवरत नसे. गाणी म्हणताना मी फुगे करताना राधी माझ्या अगदी जवळ बसून असे. एखाद्या पेटलेल्या चुलीजवळ बसले की स्वयंपाक घराचा कसा उबदार घरगुती वास येतो तसा तिला एक वास होता आणि तो मला फार आवडे. आईच्या अंगालाही ऊब होती, पण तिला नेहमी स्वच्छ धुतलेला साबणाचा वास येत असे व ती मला तर नेहमी आमच्या झगझगीत धारदार सुरीसारखी वाटे. बाहेर जाताना तिच्याबरोबर राहायला मला फार अभिमान वाटे. पण काड्याच्या पेटीत घातलेली गणेश पाखरे 108 वेळा रामनाम लिहून मारुतीच्या गाभाऱ्यात टाकलेली चिठ्ठी, परसात उमराच्या झाडावर बुलबुलांनी बांधलेले घरटे, आत लाल दोरा असलेल्या काचेच्या गोटीला गेलेला तडा या गोष्टी अशा राधीला सुखदुःखाने सांगाव्याशा वाटत. तशा आईपुढे बोलाव्याशा वाटत नसत. मी वर्गात एकदा हत्तीचे चित्र काढले. तर मास्तरांनी म्हटले, काय रे बेट्या, या हत्तीला पंडुरोग बीक झालाय की काय? मग त्या काळे डॉक्टरांना तरी नेऊन दाखव. पोरे कशी 5 मिनिटे खिसखिस हसत होती. घरी आल्यावर मी ती हकीकत आईला सांगितली तर ती उलट मलाच म्हणाली, तू गाढवासारखं हत्तीचं चित्र काढलंच कशाला? खरे म्हणजे हे चित्र गाढवासारखे बिलकुल दिसत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी राधीला ती गोष्ट सांगितली. ती उठली. तिने आपले फाटके लुगडे आवरले आणि हातात चुलीजवळची फुंकणी घेतली. ती म्हणाली, चल दाखव कुठं आहे तुझा मास्तर, तो त्याचं डोकं बाधरते. मी तर घाबरूनच गेलो. मी म्हटले, नको ग, आमचे मास्तर फार मारकट आहेत. ती म्हणाली, जा रे जा, तो एक मारकट असला तर मी 7 मारकट आहे. शेवटी त्या मास्तराची बदली झाली. 1 महिन्यांपूर्वीच ते गेले असे मी सांगताच तिने फुंकणी बाजूला ठेवली. खरे म्हणजे पत्की मास्तर अजून आमच्या मागच्याच गल्लीत राहत होते. त्या दिवशी दप्तर घेऊन मी घरी आलो त्यावेळी बराच उशीर झाला होता. आई परसात तुळशीपुढं पणती लावण्याच्या तयारीत होती. मी हळूच आत शिरताच तिने मान वर करून पाहिले. तेव्हाच तिच्या कडक डोळ्यांपुढे पाहून मी ओळखले, आता मात्र आपली हाडे धड राहणार नाहीत. या आईविषयी मला नेहमी एक आश्चर्य वाटे. बशीत शिरा घालून देताना तो बशी बाहेर सांडेपर्यंत ती अगदी रुंद हाताने सडळ भरी. तेल लावून आंघोळ घालताना तिचा हात मऊ आठवल्यासारखा फिरे. पण काही वेळा मात्र तिची बोटे अशी कशी दगडासारखी होत हेच मला समजत नसे. मागे एकदा मी काळे डॉक्टरांच्या घरी सत्यनारायणाचा प्रसाद द्यायला गेलो होतो. तेथे बाहेरच्या टेबलावर काचेचा चौकोन होता. त्यात असलेली लहान लहान फुले मला फार आवडली म्हणून मी तो चौकोन उचलून आणला. मला चोरी करायची नव्हती आणि कागदावर ठेवायला काही हवे होते असेही नाही. उलट दुसऱ्या दिवशी मी तो परत देऊन टाकणार होतो. पण तो माझ्या हातात पाहून आईने मला असे बडवले की
त्यापुढे पत्की मास्तर म्हणजे अगदी कापूस बोळा. दुसऱ्या दिवसापर्यंत गाल पाठ ठणकत होती. आबा अनेकदा माझ्या बाजूने बोलत, पण त्या दिवशी मात्र ते देखील घाबरून गप्पगार बसले होते. आत्ताच पहा, यावेळी एवढा अंधार झाला होता. मग आधी परसात जाऊन तुळशीपुढे पणती लावायची की मला उशीर का झाला याची चौकशी करत बसायची? पण आईने हातातील पणती बाजूला ठेवली आणि माझा हात धरून मला खसदिशी पुढे ओढले. कुठं होतास रे इतका वेळ? तिने करड्या आवाजात विचारले. कोण? मी उत्तर आठवण्यासाठी वेळ काढत म्हणालो. तू नव्हे, टिपू सुलतान, मैसूरचा वाघ, ती वेडावत म्हणाली. बोल, कुठं होतास भटकत? मी महादेवाच्या देवळातच खेळत होतो. लाज नाही वाटत खोटं बोलायला? ती कडाडली. आज सोमवार, मी तर तिथं अर्धा तास होते की. अगं, त्या देवळात नव्हे, मी मोठ्या महादेवाच्या देवळात होतो. मी गोंधळून म्हणालो. मी तर आज मोठ्या महादेवाच्या देवळातच गेले होते. ती विजयाने म्हणाली. आता खरं सांग, कुठं होतास ते? पण सोमवारी तिथं गर्दी असते. गर्दीत मी दिसलो नसेन तुला. मी अगदी भेदूनच कसाबसा म्हणालो. थांब, तुझी हाडं सैल केल्याखेरीज तू वटणीवर यायचा नाहीस. चांगला निर्ढावलेला बेरड झाला आहेस तू. आज सोमवार होय रे माकडा, ती म्हणाली. मग माझ्या लक्षात आले, खरेच आज सोमवार नाही, मंगळवार आहे. पण आता काही इलाजच राहिला नव्हता. आत्ताच माझे गाल गरम होऊ लागले होते. पाठीत बसणाऱ्या धुमक्याचा आवाज कानी ऐकू येऊ लागला होता. बोल, त्या चेटकीबरोबर गेला होतास की नाही मसलात? आई चिडून म्हणाली. मग मला सारे सांगावेच लागले. मी राधीबरोबर गेलो होतो, पण मसनात नाही. मी शाळेहून लवकर परतलो होतो. येताना तिने मला खिडकीतून हाक मारली आणि माझ्या हातावर भोपळ्यासारख्या रेगा असलेले 2 मोठे रायावळे ठेवले. असले रसरशीत सुरेख आंबट आवळे मी कधी पाहिले देखील नव्हते. मी आणखी 2 मागितले. अरे, मी काय पोतभर आवळे आणून ठेवलेत की काय घरात? राधी हसून म्हणाली. त्या करंदीकरांच्या घरी मिरची पूड टाकून द्यायची होती म्हणून मी गेले होते. तेव्हा त्यांना विचारून मी 2-4 आवळे घेतले झालं. ती करंदीकर काकू आहे ना, ती फार मोकळी बाई आहे, ती म्हणाली. घे की, जळलं त्यात काय विचारायचं. दररोज सुखभर खाली पडून जातात ना मातीत. मी म्हटलं, तुला एक दिवस घेऊन जाईन. अरे, झाड अगदी लहान आहे. माझ्या खांद्यावर चढलास की खांद्यावरून तुला आवळे काढता येतील. प्रत्यक्ष झाडावरच चढून असले आवळे काढून खायचे या आनंदाने माझे पायच गेले. मी तसेच राधीला करंदीकरांकडे नेले. तिच्या खांद्यावर पाय देऊन मी झाडात गेलो. तेव्हा सगळीकडे आवळेच आवळे पाहून किती तोडून किती खाऊ असे होऊन गेले मला. मी दप्तर भरून घेतले आणि खाली उतरलो. तोपर्यंत अंधार पडायला आला होता. आईने सारे ऐकून घेतले व पिशवीतील सगळे आवळे काढून बाहेर फेकून दिले. आता पुन्हा त्या कैदाशिनीकडे गेलास तर पाय मोडून देईल. वरवंट्याकडे बघितलं तर तो तडकतो. असली बया ती, आणि तिथं जाऊन गुलगुल गोष्टी करत बसतोस. थांब, तुला चांगलं लक्षात राहील असं शिकवते, आई म्हणाली आणि तिने खिडकीत एक देवदारी फळकूट होते ते उचलले. आज कधी नाही ते आबा देखील माझ्यावर संतापले. ते देखील उठले आणि हातवारे करत ओरडून म्हणाले, खरंच नाहीतरी कार्ट फार बिघडत चाललंय. त्याला चांगलं शिकवलं पाहिजे. त्यांनी मला हाताला धरून ओढले आणि डोळे गरगरत ते आईला म्हणाले, आण ते फळकूट, मीच त्याला चांगली अद्दल घडवतो. चल रे माडीवर.
आबांनी मला एकदा दोनदा ढकलून माडीवर नेले. आबा देखील फळी घेऊन धावलेले पाहून मात्र मी रडकुंडीला आलो. पण माडीवर दुसऱ्या सोप्यावर आल्यावर त्यांचा कठोर चेहरा एकदम वितळला व डोळे मिचकावून ते हसले. त्यांनी 2-4दा ती फळी शास्त्रासाठी माझ्या अंगावर लावली न लावली. मी म्हटले, आबा हे काय काय म्हणजे? फळीने मारीन असं मी म्हणालो होतो ना. मी तुला आता फळीने मारतो आहे. किती जोरात मारीन असं कुठं मी सांगितलं होतं? मी बोलल्याप्रमाणे करणारा माणूस आहे आणि खोटं सांगणं तर मला बिलकुल पसंत नाही. आबा म्हणाले. मला एकदम हसू येताच करत मी त्यांना गप्प बसवले व हळूच म्हटले, अरे त्या पिशवीत एखादा रायावळा शिल्लक राहिला आहे का बघ रे. मला देखील ते फार आवडतात. त्या दिवसापासून मात्र आबा माझे दोस्त झाले. ते राधीविषयी चौकशी करत आणि त्यांनी न विचारलेल्या पुष्कळ गोष्टी मी त्यांना सांगत असे. पण त्या दिवशी मी राधीच्या घरी गेलो त्यावेळी तेथे असे काहीतरी वाट पाहत असेल अशी मला कल्पना नव्हती. मी जाताच ती एकदम जवळ आली आणि हसत म्हणाली, बघ तुला एक कुत्रं हवं होतं ना, मी आणलं एक. काल परांजपेकडे पाणी भरायला गेले होते. त्यांच्याकडे आता 3-4 कुत्री झाली आहेत आणि त्यांच्या ओरडण्यानं ती माणसं अगदी कंटाळून गेली आहेत. बाईनं तर सांगितलं, राधी दररोज एक घेऊन जाऊन सोडून ये यांना कुठंतरी. जीव अगदी बंडावून सोडला बघ त्यांनी. मग मी हे त्यातल्या त्यात लहान कुत्रं आणलं तुझ्यासाठी. मात्र त्याला थोडे दिवस दोरीनं बांधून ठेवायला पाहिजे बरं का. सवय होईपर्यंत. तिने एका सुतळीने कुत्र्याला खिडकीला बांधून ठेवले होते व पुढे एका मातीच्या थाळीत भाकरीचा तुकडा टाकला होता. मला पाहताच ओळख पटल्याप्रमाणे ते कुत्रे शेपूट हलवू लागले. त्याचा रंग कावळ्याच्या पंखासारखा चकचकीत काळा होता. पण ऐनवेळी काळा रंग संपल्याप्रमाणे पाठीवर मात्र 4 बोटे पांढरा डाग होता. मी त्याला हळूच पांढऱ्या डागावर स्पर्श केला. ते लगेच माझी बोटे चाटू लागले. आवडलं तुला? नाहीतर मला अडाणीला कुत्र्यात काय समजतं दगड, राधी म्हणाली. पण मला ते फार आवडले म्हणताच ती अगदी खुश झाली. मला आईची आठवण येताच मी हिरमसून गप्प झालो. ती कधी त्या कुत्र्याला अंगणात देखील येऊ द्यायची नाही याची मला खात्री होती. का रे गप्प का? राधीने विचारले. पण हे ठेवायचं कुठं आई तर? राधी हसली व तिने मला डोक्यावर थापटले. ती म्हणाली, नाहीतरी हे तू घरी नेऊच नकोस. इथं राहील की ते माझ्याजवळ. तुला हवं त्यावेळी तू त्याला फिरवून आण आणि मग बांध त्याला खिडकीला. एकदम सारे दरवाजे उघडल्याप्रमाणे मला फार मोकळे वाटले आणि मी धावतच घरी आलो. त्या दिवशीही मला उशीरच झाला. पण आई स्वयंपाकघरात होती. मी हळूच आत सटकलो व माडीवर आबांकडे गेलो. मी एकदम त्यांच्या खांद्यावर पडून सांगितले, राधीनं मला एक छान कुत्रं आणलंय. मी एकदम पडल्याने विडीचा झुरका घेताना आबांना ठसका लागला. ते खोकत म्हणाले, कार्ट्या माणूस आहेस की बकासूर आहेस? आता घरी मात्र आणू नकोस तुझं कुत्रं. तू जाणे, तुझं कुत्रं जाणे, ते सगळं बाहेर. नाहीतर तू आणि मी दोघांनाही धर्मशाळेत राहावं लागेल बघ. जगदंबा तशी कुणाला सैल सोडायची नाही. नंतर एकदा त्या कुत्र्याला घेऊन मी आबा कचेरीहून येत त्या रस्त्याला उभा राहिलो. आबांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, हेच तुझं काळं काय रे? अशक्त दिसतंय. खायला प्यायला घातलं पाहिजे पुष्कळ. पण फार जीव लावू नको रे पोरा. जिवंत गोष्टींना जीव लावून गोत्यात पडू नये माणसानं. आबा अनेकदा असेच काहीतरी बोलत व त्यावेळी ते मला एकदम निराळे दूरचे वाटत. आम्ही न बोलता परतलो. वाटेत त्यांनी एक पैशाचा रोट घेतला आणि मला दिला. त्याला खायला घाल आणि राधीकडे त्याला सोडून घरी ये परत, ते म्हणाले. पण
काळे घरात आले आणि राधीचे आयुष्य मात्र बदलून गेले. तिला आता सवाष्ण म्हणून कुणी बोलवायला तयार नव्हते. केळकरांच्या घरी तर त्या माणसांनी राधीला उमरा ओलांडू नको म्हणून चक्क सांगितले. देसायांच्या घरातील वार बंद झाला आणि करंदीकरांची माणसे 3-4 महिन्यांसाठी मुंबईला गेली. त्यामुळे त्यांच्याकडील पडझड कामे देखील बंद झाली. कारण काळे घरात आले आणि तेव्हापासून गल्लीत चेटकांचे प्रकार फारच वाढले. एकदा गल्लीच्या कोपऱ्यात लिंबू व कुंकू घातलेला भात दिसला. काळ्यांच्या अंगणातील डाळिंबाचे झाड पाहता पाहता वाळून गेले. त्याच्या आदल्या दिवशीच राधी काळ्याला घेऊन तेथे गेली होती आणि त्याने त्या झाडाला अंग घासले होते. रमा काकूंनी राधीने दिलेला कडीलिंब घेतला आणि त्यांची गाय आटून बसली. भागीरथीबाईंचा गडगडा मोडून नव्या घागरीसकट पाण्यात पडला. बाळंतपणासाठी आलेल्या गौरीचे मूल तर 7व्या महिन्यातच गेले. आता राधी रस्त्याने चालू लागली की बायका सरळ बाहेर येऊन तिला शिव्या देऊ लागत. गणेशवाडी भटाच्या नाऱ्याने तर 4-5 पोरांची एक टोळीच केली होती आणि ती भिंती आडून राधीला दगड मारत. गणेशवाडी भटाचा नाऱ्या म्हणजे सगळ्या गावावरून ओवाळून टाकलेले आडदांड होळीत अर्धवट जळालेल्या ओंडक्यासारखे पोर होते. तो माझ्याहून 4-5 वर्षांनी मोठा असेल, पण त्याला शाळा नाही, शिळा नाही आणि गणेशवाडी भटाने त्याला लात मारून घराबाहेर काढले होते. तो आता उगाचच खोड्या करत लक्ष्मीला सोडलेल्या रेड्याप्रमाणे गावभर भटके. आमच्या शेजारी रामभाऊ दड्डीकर राहत. त्यांची बायको सावित्री मोठी जाडजूड अजस्त्र बाई होती आणि तिचा दंड माझ्या मांडी एवढा होता. गल्लीच्या टोकाला काळे यांचा दवाखाना होता. त्यांची बायको तर रस्त्याने चालली की कपड्यांचे मोठे कपाटच फिरायला चालले आहे असे आम्हाला वाटे. तर या नाऱ्याने कुठलेही तरी डांबर आणून सावित्रीबाई व काळीनबाई यांची निकाली कुस्ती होणार अशी जाहिरात महादेवाच्या देवळाच्या भिंतीवर लिहून ठेवली होती. पिंपळकट्ट्याजवळच्या गंगव्याला दररोज फुले लागत. सायकलीला एक करंडी अडकवून ब्राह्मणाचा एक मुलगा येत असे व पानात बांधलेल्या फुलांचा पुडा उघड्या खिडकीतून आत टाकून जात असे. एकदा या नाऱ्याने त्याला कोपऱ्यावरच गाठले. आपण गंगव्याच्याच घरी जाणार आहो असे सांगून फुलांचा पुडा घेतला आणि मग त्यात 2 मोठ्या बेडक्या घालून पुडा खिडकीतून आत फेकला. नंतर गंगव्वा, तिची मुलगी भीमा यांच्या किंकाळ्या चांगल्या अर्धा तासभर गल्लीत निनादत होत्या. त्याशिवाय घरात 4-5 कब्बशा फुटल्या, दूध सांडले, आरसा खाली पडला, हे निराळेच. भास्कराचार्य ज्योतिषाच्या घरावर येथे रमल सांगितले जाईल ही पाटी काढून गणू शिंप्याची सदरे चोळ्या शिवणार ही पाटी लावणारा नाराज. खरे म्हणजे अण्णाबुवा इतका चिकू माणूस की आबा तर सांगत की एकदा भीक मागायला आलेल्या भिकाऱ्याच्याच भांड्यातून त्याने मुठभर तांदूळ काढून घेतले. गणेश वाडीभट म्हणे की अण्णाबुवाने आपल्या मुंजीतल्या अक्षता नातवाच्या मुंजीत पुन्हा वापरण्यासाठी अद्याप जपून ठेवले आहेत. यातले खरे खोटे किती कोणास ठाऊक म्हणा, पण या अण्णाबुवाच्या घरी सार्वजनिक हळदी कुंकू आहे असे सगळीकडे आमंत्रण देऊन त्याच्या घरी बायकांची झुंबड पाठवणारी पोरे नाऱ्याच्याच टोळीमधली या नाऱ्याला समोर पाहिले की आम्ही तर धुमच ठोकत असू. या नाऱ्याने एकदा म्हणे अमावस्येच्या रात्री
राधी काळ्याला घेऊन पिंपळासमोर उदबत्त्या लावून बसली होती असे पाहिले. आता रात्री दररोज कुणी ना कुणी राधीच्या घरावर दगड फेकत असे. एकदा कुणीतरी चिंध्या तेलात बुडवून पेटवून तिच्या खोलीवर टाकल्या होत्या. खोलीवर पत्रा होता व राधीने जाळ ऐनवेळी पाहिला होता म्हणून बरे, पण भाजलेला हात घेऊन ती 15 दिवस तळमळत होती. तिच्याशी आता कुणी उघडपणे बोलत होते की नाही कोणास ठाऊक. फार तर कधी गणेशवाडी भट मात्र तिला पत्रावळीतून काहीतरी दे. कधीतरी तो काळ्याला घेऊन फिरायला जात असे आणि पैशाला 3 मिळणारी पिवळी लाकडासारखी घट्ट बिस्किटे त्याला खाऊ घाली. एकदा मी गणू शिंप्याकडे आबांचा सदरा झाला आहे का हे पाहायला गेलो होतो तेव्हा गणेशवाडी भट तेथेच होता. गणूचे बाकीचे सारे अंग ठीक होते, पण गुडघ्याखालील पाय मात्र पाळण्याच्या खुराप्रमाणे सारे विधभर होते. त्यामुळे मशीनवर तो उभ्यानेच काम करी. ते मशीनही गणेशवाडी भटानेच त्याला धंद्यासाठी घेऊन दिले होते. गणू तसा थोडा नाकखुपशा माणूसच होता. त्याने गणेशवाडी भटाला विचारले, भटजी, तसल्या बिघ्नेशी कुत्र्याला घेऊन कशाला हिंडता फुकट तुम्ही? गणेशवाडी भटाने त्याच्याकडे एखाद्या बेडकासारखे पाहावे तसे पाहिले आणि तो म्हणाला, तू चिंधी चोर, तेवढा उपटसुंबासारखा मला शिकवायचा बाकी राहिला होतास. बघ, अरे त्या कुत्र्याला काही खायला दिलं तर ते जाणेल तरी. मी मरायला लागलो तर एकदा येऊन जाईल, घसा ताणून ओरडेल तरी. पण तुमच्यासारख्यांची ढुंगणं दूध जन्म काढला तर करंगळीवर तुम्ही मुतायला तयार होणार नाही. डुकरचंदांनो, अरे लडदू, 4 कुत्री भोवती ठेवून फोटो काढून घ्यायला दत्ताला लाज वाटत नाही. एक कुत्र बरोबर घेऊन हिंडायला मला सोट्यारे कसली लाज. गणू गप्पगार झाला होता. काळ्याची बाजू गणेशवाडी भटाने घेतल्यामुळे मला फार बरे वाटले होते. विशेषतः दत्ताबद्दलचे त्याचे शब्द मला फार आवडले होते. मला जर कुणी कुत्र्याविषयी काही म्हटले तर तेच म्हणून दाखवण्याचे मी तिथल्या तेथेच ठरवून टाकले होते. एके दिवशी आईने मला समोर उभे केले. आबाही बाजूलाच होते, पण विडी ओढीत गप्प. माझ्या आईने माझ्या पुढे एक बोट नाचवत म्हटले, मी यांनाही सांगितलं आहे, यापुढे राधी घरात सवाष्ण म्हणून यायची नाही. तिची त्यांनी विचारपूस करायची नाही. आणि तूही लक्षात ठेव, तिच्याकडे गेलास बोललास तर याद राख, तुला माझी शपथ आहे, जर तू शपथ मोडलीस तर मी पटदिशी मरून जाईन. आईच्या मरणाच्या कल्पनेनेच माझ्या अंगावर सरकन काटा आला. मी तिला शपथ दिली खरी, पण मला एकदम खूप रडावसे वाटू लागले. आबा एकदम उठले व डोक्याला रुमाल गुंडाळतच घराबाहेर पडले. मी शाळेतून येताना राधीने मला 1-2दा हाक मारली, पण मी मान हलवून तसाच परतलो. परंतु त्यावेळी माझ्या डोळ्यांत पाणी आले होते. नंतर तर मी शाळा सुटल्यावर मागच्या गल्लीने येऊन परसातून घरात येऊ लागलो. मला कुठे जावेसे वाटत नव्हते. काही खेळायची इच्छा होत नव्हती. संध्याकाळचे खाणे देखील काही वेळा मला नकोसे होऊ लागले. राधी देखील रस्त्यात फारशी कधी दिसत नसे. कधीतरी वेड्या वाकड्या पट्ट्यांच्या खिडकीत तिचा चेहरा, कपाळावर उधळलेले कुंकू आणि अस्ताव्यस्त केस दिसत. पोरे तेथून जायला घाबरत आणि रविवार बुधवार या बिब्याच्या दिवशी तर त्यांना ती बाजूच बंद असे. एकदा संध्याकाळी मी खिडकीत बसलो होतो तेव्हा काळे रस्त्याने चाललेले मला दिसले. मला न राहून मी एकदम दारात धावलो आणि त्यांना विचारले आणि त्यांना बोलावले. मला पाहताच ते पटकन कट्ट्यावर चढले आणि खुळ्यासारखे तेथल्या तेथे उड्या मारू लागले. आईने ते केव्हा पाहिले कुणास ठाऊक. ती हातात काठी घेऊन आली आणि तिने
ती नेमकी काळ्याच्या पाठीवरल्या पांढऱ्या तुकड्यावर हाणली. के के करत काळे पळून गेले. पण मला मात्र फार शरम वाटली. मी अगदी कळवळल्यासारखा झालो. मीच त्याला बोलावले नसते तर त्याला हा तडाखा मिळाला नसता. मी अनेकदा रात्री अंथरुणात जागाच तडफडत बसे. जागाच तडफडत पडे. काही वेळा मला राधी, काळे यांचे स्वप्न पडत. काळे गाडीखाली सापडले आहे. राधीला दगड लागून तिच्या कपाळावरचे रक्तच कुंकवासारखे दिसत आहे. नारळ आणि ती उन्हाळपोळे हातात दगदगीत दिवट्या घेऊन राधीला अंगभर भाजत आहेत असे पुष्कळदा दिसे व छाती दडपून गेल्यासारखी होई. एकदा रात्री मला आईने हलवून जागे केले व दिवा लावला. आबाही उठून बसले होते व माझ्याकडे पाहत होते. माझा चेहरा ओलसर झाला होता. आईने माझे डोळे तोंड पदराने पुसले. हे बघ, तुला जर उद्यापासून राधीकडे जायचं असेल तर जात जा. माझी शपथ सुटली. ती म्हणाली, पण झोपेत राधी म्हणत ओरडत जाऊ नकोस. या आठवड्यात तिसरी खेप ही तुझी ओरडण्याची. मी एकदम उठून बसत विचारले, खरंच जाऊ? शपथ? शपथ, आई म्हणाली. तुझं नशीब तुझ्याबरोबर. मी तरी त्याला सावरून सावरून किती सावरणार. आणि मी तरी काय तुला जन्मभर पुरणार आहे. सारं घरच फितूर. तर मीच एकटी कशाला जीव टांगणीला लावून घेऊ. ती अंथरुणावर पडली आणि बाजूला वळून तिने तोंडावरून पांघरून घेतले. शपथ, आई म्हणाली. तुझं नशीब तुझ्याबरोबर. मी तरी त्याला सावरून सावरून किती सावरणार. आणि मी तरी काय तुला जन्मभर पुरणार आहे. सारं घरच फितूर. तर मीच एकटी कशाला जीव टांगणीला लावून घेऊ. ती अंथरुणावर पडली आणि बाजूला वळून तिने तोंडावरून पांघरून घेतले. दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि शाळा सकाळी होती. मी धावतच जाऊन राधीला भेटलो. ती त्या अल्मीनच्या पातेल्यात चहा उकळत होती. मला पाहताच तोंडावर बोटे ठेवत अय्यो म्हणत ती खिळण्यासारखी उभी राहिली. मी भडाभडा सारी हकीकत तिला सांगून टाकली. म्हणे, आईची शपथ मोडून ती इथं आलास? तिने विचारले. नाही ग, तिनं सुटली म्हटलं. जायला देखील सांगितलं मला. मी म्हणालो, मग काही न बोलता राधीने मला एकदम जवळ घेतले व फणी फिरवलेले माझे केस विस्कटून टाकले. तुझ्या आईचं तुझ्यावर फार प्रेम आहे नाही, ती म्हणाली व उगाचच हसली. त्या दिवशी कितीतरी दिवसांत राधी आमच्या घरावरून गेली. तिला परशाच्या दुकानातून गूळ घ्यायचा होता. मी खिडकीत बसलो होतो तेव्हा तिने मुद्दाम घराकडे पाहिले व ती माझ्याकडे पाहून हसली. पण तिचे कपडे पाहून मात्र मला तिची फार लाज वाटली. अंगावरचे लुगडे 4 ठिकाणी मोठे फाटले होते. पाठीवरचा पदर तर एक पट्टी उरला होता व त्यातून आतली ठिगळाची चोळी दिसत होती. ती गेली तरी मी बराच वेळ तसाच बसून होतो. आई आतून माझ्याजवळ आली तेव्हा तिच्या हातात एक जुनेरे होते. घाल जा तिच्या मड्यावर ते, ती कठोरपणे म्हणाली. एकेकाची देणी असतात जन्मात, ती फेडल्याखेरीज गत्यंतरच नसतं कोणाला. मी जुनेऱ्याची घडी घेतली व निघालो. पण आबांनी मला थांबवले. तू झालं तरी अडदांड मसोबाच आहेस. ते कागदात गुंडाळून नेशील की असंच धरशील हातात, ते म्हणाले. घरातील रद्दी माडीवरील कोनाड्यात ठेवलेली असे. त्यांनी एका वर्तमानपत्रात जुनेरे गुंडाळले आणि माझ्या काखेत दिले. मग माझ्या चड्डीच्या खिशात त्यांनी
हळूच 2 रुपयांच्या नोटा घातल्या व खुणेनेच त्या राधीला द्यायला सांगितले. मी ते लुगडे देताच ते अंगाशी धरून राधी भ्रमिष्ठासारखी बसली. काळे कुठे भटकत गेले होते कुणास ठाऊक. राधी म्हणाली, तुझी आई म्हणजे देवी आहे बघ, फक्त जीभच मात्र तिखट आहे. तुमच्या रखमेकडून तिनं मला 3-4दा जेवण पाठवलं होतं, माहीत आहे. मला तर कधी आईचा स्वभाव समजला नाही. ती घरी राधीला किती शिव्या देत असे हे मला माहीत होते, म्हणून मी गप्प राहिलो. घरी आल्यावर आईने विचारलं, दिलंस? काय म्हणाली ती? तिला तिच्या तिखट जिभेविषयी मी काही सांगितले नाही. राधीचे आपले ठीक होते. दूर राहून असले काही बोलायला तिला भीती नव्हती, पण आईसमोर उभे राहून तसे सांगायचे म्हणजे पायच मोडून घेण्यासारखे होते. मी फक्त एवढेच तिला सांगितले. ती म्हणाली, तू म्हणजे एक देवी आहेस. आता एवढ्यावरही आईने माझ्या पाठीवर हलकीच चापट मारली व ती म्हणाली, सटवीच आहेत की ती. आज आमची परीक्षा संपली. आता आम्ही म्हणजे आई आणि मी, आबांना तर कधी सुटीच नसे, मामाच्या गावाला जाणार होतो. परीक्षा चालू असताना मी गेलो नव्हतो, म्हणून गावाला जाण्याआधी मी राधीकडे गेलो. ती त्या गोंडपाटावर पडली होती. तिला पाहताच मी घाबरून गेलो. तिचा एक गाल थोडा सुजला होता आणि पिवळसर पांढरा दिसत होता. त्या तुझ्या काळ्यानं काल मला कसं कचकन चावून घेतलं बघ, ती रागाने म्हणाली. आणि मी त्याला विहिरीच्या भिंतीवरून फक्त उचलून आणत होते, नाहीतरी 2 दिवस सारखं वचवच अंगावर धावत होतं सगळ्यांच्या. आणि आता बघ, चुतळी तोडून कुठं मसनात जाऊन बसलंय कुणास ठाऊक. मग त्या ठिकाणी काय लावलंस तू? मी चुना हळद लावली आहे सध्या. रात्री त्याच्यावर विड्याचं पान बांधलं की जाईल ते एकदम दिवसात. आता विड्याचं पान मात्र आणायला हवं कुठून तरी. जमिनीचा आधार घेत ती उठली. तिने कोनाड्यातील एका भांड्यातून मला 3 बदाम दिले. पण आता तुम्ही कधी येणार गावाहून? महिन्यानं का? बरं आहे, मला विसरू नका, नाहीतर मोठ्या गावाला जाऊन आल्यावर राजश्री मला ओळखणार नाहीत, ती म्हणाली आणि हसली. पण तिच्या सुजलेल्या गालांमुळे तिचे हसणे बघून मला गुदमरल्यासारखे झाले. का कुणास ठाऊक, पण मी परत आल्यापासून मला फार हुरहुर लागली. मी आबांना सारे सांगितले, पण ते काहीतरी लिहित होते आणि त्यांनी नुसते हू हू म्हटले. आई सुताराच्या लक्ष्मीला जायची तयारी करत होती. कुठे गावाला जायचे असले म्हणजे ती त्या लक्ष्मीला गेल्याखेरीज राहत नसे, लक्ष्मीला गेल्याखेरीज जात नसे. तिनेही ऐकून न ऐकल्यासारखे केले व जडगोळ्या मानाने मी गप्प बसून राहिलो. दुपारी शांत असलेल्या गल्लीत एकदम गोमकाला ऐकू आला. मी धावत बाहेर गेलो. आबा, आई देखील हातातील काम सोडून बाहेर येऊन पाहू लागली. गळ्यात तुटकी सुतळी घेऊन काळे एका टोकाकडून वेडेवाकडे धावत येत होते. ते आमच्या घराजवळ आले व गिरगिरू लागले. पण त्याच्याकडे पाहताच आपले काळे ते हेच की काय हे मला समजेना. त्याचे डोळे निर्जीव झाले होते. तोंडातून लाळ गळत होती आणि गळा दाबून धरल्याप्रमाणे ते खरखरीत ओरडत होते. इतक्यात मागून पेरवा एवढा दगड आला आणि मला न ओळखता काळे पुढे धावले. मागून काळ्यांच्या दवाखान्यातील महादूगडी, गणूशिंपी, नाऱ्या व 4-6 पोरे हातात काठ्या दगड घेऊन धावत होती. माझे अंग तर थंड झाल्यासारखे झाले. ही माणसे काळ्याला मारणार म्हणताच माझ्या पोटात खळगा पडला आणि माझे पाय नकळत रस्त्याकडे वळले. नंतर बाळू ही
नंतर बाळूही आला. आबा बाहेर पडले आणि आम्ही मागोमाग गेलो. काळे शेवटी अण्णाबुवाच्या घराची भिंत नि बस्तवाडांचा आडवा कट्टा यांत सापडले व मागे वळून वचवच अंगावर येऊ लागले. गणूने नारळा एवढा एक दगड उचलला आणि दपकन त्याच्या पांढऱ्या रंगाच्या पाठीत घातला. काळे घडी केल्याप्रमाणे दुमडले व ओलसर ओठ आचक्याने मागे घेत घोगरेपणाने ओरडू लागले. मग त्या सगळ्याच माणसांना वेड लागल्याप्रमाणे झाले. त्यांनी एकदम गर्दी केली व 5-7 काठ्यांतच काळ्याचे झटके बंद झाले. जास्त खात्री करण्यासाठी नाऱ्याने ते अगदी निश्चित झाल्यावरही 2-4 काठ्या घातल्या. नंतर त्याने कुठून तरी एक दोरी आणली, ती त्याच्या तंगडीला बांधली व काळ्याला दरदर फरफडत कचऱ्याच्या कुंडात नेऊन टाकले. मी भानावर आलो त्यावेळी मला समजले की आबांनी माझा हात घट्ट धरला आहे आणि ते मला घराकडे ओढत आहेत. अद्यापही काळ्याला या माणसांनी मारले यावर माझा विश्वास बसला नसता, पण समोरच कचऱ्यात काळे पडले होते आणि आता त्यावर माशा जमू लागल्या होत्या. मी माझा हात हिसकावून घेतला आणि तसाच पळत राधीकडे गेलो. ती आताही गोंडपाटावर झोपून होती. मी म्हटले, राधी, आपल्या काळ्याला मारलं लोकांनी. मारलं? कुणी? उठून बसत ती म्हणाली. पण मी तिला सारे सांगितले. तू रडू नकोस, डोळे पुस. ते मेलं असलं तर इलाज नाही. रडून काय, कधी परत मिळालं आहे? तिने माझे डोळे पुसत म्हटले. पण तिने लुगडे बदलून आईने दिलेले जुनेरे नेसले. नंतर पदर आडवा खोचून हातात कपडे वाळत घालायची काठी घेतली आणि ती बाहेर पडली. तिचा चेहरा सकाळपेक्षा जास्त सुजल्यासारखा झाला होता आणि ती आता संतापल्यामुळे तर तो जास्तीच भयानक दिसत होता. तिने मला घरी जायला सांगितले, पण मी तिच्या मागूनच गेलो. ती आली त्यावेळी गणू, शिंपी व नाऱ्या अद्यापही कचऱ्याच्या कुंड्याजवळच उभे होते. ती मधून काळ्याला डिवचत बोलत होती. काळ्याला डिवचत बोलत होते. राधीने मागून जाऊन नाऱ्याच्या पिंढरीवर काठी हाणताच तो केकाटतच पाय नाचवू लागला व गणू विधभर पाय लपक करीत टुंडशी कट्ट्यावर चढला. मडी ओढली तुमची बेरडांनो, समजलं की नाही काठी बसली की कसं वाटतंय ते? ती ओरडली व गणूकडे हातवारे करत म्हणाली, एक खेकड्या, उतर की खाली. आता कशाला पळतोस? खाली पाय टाक. तुझ्या पायाला दोरी बांधून टाकते बघ एकदाच याच कुंडात. पण इतके बोलावूनही गणू काही खाली यायला तयार झाला नाही. तोपर्यंत ही गर्दी जमली. आबा आले, गणेश वाडीभट आला. गल्लीतील बायकाही दारे उघडून तेथूनच पाहू लागल्या. गणूलाही आता थोडा धीर आला. आपल्या पोराला मारले म्हणून हा दैत्यभट आता काही गप्प बसायचा नाही याची त्याला खात्री होती. रात्रीचा तोंडपट्टा अजूनही चालूच होता व काठी आपटत तो नाऱ्याच्या अंगावर धावून जात होती. तो मागे सरून आपल्या टोळक्यात उभा होता व उर्मटपणे तिच्याकडे पाहत होता. गणेशवाडी भट पुढे झाला आणि म्हणाला, राधी, तू जा आता घरी. उगाच वडावडा बोलून काय करणार तू? राधी हात नाचवत म्हणाली, तुम्ही म्हणणारच तसं. तुमच्या पोरानं गुण उधळले आहेत. त्याचा कैवार यायचाच की आता. गणेशवाडी भट तुळशी एवढ्या राधीपुढे नारळाच्या झाडासारखा दिसत होता. आता तो हात उगारून फाडकन तिच्या मुस्कटात देणार अशी मला भीती वाटली व माझे अंग आकसल्यासारखे झाले. पण एखाद्या मुलीला समजावावे त्याप्रमाणे तो शांत सौम्य आवाजात म्हणाला, तसं नाही.
उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. मला आता मुलगा उरला नाही. तू ज्याला मुलगा म्हणतेस तो जर उद्या गटारात मरून पडला तर मी त्याच्या नावानं आंघोळ करणार नाही. पण कुत्रं मेलं हे एका दृष्टीने बरं झालं. त्याला मारणं जरूर होतं. का का म्हणून? ते वेडबिडं काळं होतं म्हणून? ते वेडविंद्र काळं होतं म्हणून? राधी म्हणाली. मग उद्या तुम्ही मला देखील काठ्यांनी माराल की? मी आतापर्यंत खूप सहन केलं. मी दगडाचा मार खाल्ला. त्या रेड्यानं घरात डांबर टाकलं. घराला आग लावण्यापर्यंत त्याची मजल गेली. आता मी गप्प बसू? येऊ दे ते खापरतोंड कार्ट इकडे. त्याचे काप करून तळून काढते त्याला. तो निसंग झाला असेल, पण प्रसंग पडला तर मी 100 निसंग आहे. ते म्हणे, काल एका शेळीला चावलं. 2-4 जणांच्या अंगावर धावून गेलं. तुला देखील थोडा प्रसाद मिळाला. तिच्या हातातील काठी घेत गणेशवाडी भट म्हणाला, ते आता धोक्याचंच झालं होतं. राधी, जा आता घरी. राधी फार नाखुशीनं जायला निघाली. पण मला त्यातल्या त्यात बरे वाटले. नाहीतर आणखी काही कमी जास्त झाले असते तर नाऱ्यानं तिची खोली जाळून टाकायलाही कमी केले नसते. माणसे हळूहळू पांगली. पोरेही घरी गेली. आता कचऱ्याच्या ढिगावर कचरा होऊन काळे मात्र निश्चित पडले होते. गल्लीतील एका टोकाला असलेल्या पत्र्याच्या खोलीत त्याचे खाणे राहणे झाले आणि दुसऱ्या टोकाला आता त्याचे संपणे झाले. एका अरुंद गल्ली एवढे आयुष्य जगून काळे मरून गेले. आमची गाडी पहाटेला होती. थंडीत कांबळे पांघरून व्यंकू गाडीवाला धमणी घेऊन आला. आबाही आमच्याबरोबर स्टेशनला येणार होते. धमणी राधीच्या घराजवळून जाणार होती, पण ती अद्याप उठली नव्हती. कारण आत दिवा नव्हता. पण मला एकदम काळ्याची आठवण झाली. त्याच्या पाठीवरील पांढरा डाग. बरोबर चालताना पायात घोटाळण्याची त्याची सवय. रोट दिल्यावर तो तोंडात घेऊन थोडा वेळ उगाचच नाचण्याचा आनंद हे एकदम मला आठवले. त्याला घेऊन मी एकदा शाळेत गेलो होतो. तेव्हा त्याच्याशी खेळायला पोरांची एकच झुंबड उडाली होती. एक पेन्सिल तिकीट ठेवूनही मला 11 पेन्सिली मिळाल्या होत्या. त्याचे वेडेवाकडे ओलसर पळणे, पोटात आग पेटल्याप्रमाणे बेभान पळणे, मरायच्या आधीच मेलेले डोळे हे सारे मला दिसू लागले आणि एकदम रडायला येऊ नये म्हणून मला तोंड घट्ट आवळून धरावे लागले. तोपर्यंत गाडी रस्त्याला लागली. पहाटेचे थंड वारे खिडकीतून तोंडावर बडदू लागले आणि आईला जास्तच चिकटून बसल्यावर मनात सुटीचे विचार येऊ लागले. मी सुटीला गेलो खरा, पण कधी एकदा घरी परत येतो असे मला होऊन गेले. मामाच्या घरी पहावे तिकडे टेबल खुर्च्या, कधी कुणी पाटावर सतरंजीवर आराम बसत नसत. आई मला सकाळी स्वच्छ कपडे घालायची व 5-5 मिनिटाला मळवलेस तर जेवण मिळणार नाही असे बजावत राहायची. मी ते कपडे घालून भेंडाच्या बाहुलीसारखे अंग आखडून ताठ हिंडे. कधी आंबा चिंच हातात आलीच तर सर्दी होईल ना म्हणून अटकून कुणीतरी ती हातातून काढून देत असे. मामाची मोटार होती, तिच्यातून आम्ही खूप हिंडलो. नदी पाहिली, मोठी बाग बघितली, पण नदीच्या पाण्यात पाय बुचकाळायला मिळाले नाहीत. ओले हिरवे गवत पायाला लागले नाही. आई एवढी ताठ
पण दागिन्यांनी भरलेल्या मामीपुढे उगाचच दबून वागत होती. वसंत तर मला नेहमी हिंडवायचा. तुमच्या घरी फोनोग्राफ आहे, मोठ्या आरशाचे कपाट आहे. आमच्या घरी असले काही नव्हते, पण आमच्याकडे इतर खूप होते. घरी लालभडक आंबट असे लिंबाचे लोणचे होते. परसात पारिजातक होता. सोफ्याला शिवाजीचे मोठे रंगीत चित्र होते. मामाला काही आबांप्रमाणे चिकणमातीची घरे करता येत नव्हती. शिवाय आमच्याकडे राधी होती. तिची आठवण झाली की मला काळे आठवे, पण त्याच्याविषयी मात्र मी इथे कुणालाच काही सांगितले नव्हते. शेवटी एके दिवशी मामांनी मला कपडे शिवले, आईला पातळ दिले आणि मोटारीतून स्टेशनवर आणून सोडले. सुट्टी संपली. मी गाडीतून उतरलो आणि आबांना घट्ट चिकटलो. अरे थांब थांब, आता भेटायचंच की, ते हळूच म्हणाले. आधी गाडीतून सामान तरी काढूया. आम्ही आत आलो. मी येताना कागदात गुंडाळून काळ्या तुळशीचे एक रोप आणले होते. मी ते हळूच आबांना दाखवले. त्यांनी ते उचलून पाहिले तर ते वाळून गेल्यासारखे झाले होते. आबांनी मान हलवीत म्हटले, जगणार नाही पोर आहे, मी आणून देईन दुसरं. मला फार वाईट वाटले. आपल्याला एक तुळस पाहिजे असे राधीने मागे एकदा म्हटले होते, म्हणून इकडे परत यायचे म्हणताच 4 दिवस आधी मी ते कागदात गुंडाळून ठेवले होते. गावाहून तिला तुळस आणून देण्याचा आनंद काही मला मिळणार नव्हता. येथे तसली खूप झाडे होती. शांतीच्या परसात तर तसले रान माजले होते. पण गावाहून मला काय आणलेस असे राधीने विचारले तर काय सांगायचे तिला. चहा झाल्यावर मी तसाच निघालो. चहाचा कप खाली ठेवून आबा लगेच उठले आणि त्यांनी मला थांबवले. कुठं निघालास तू, त्यांनी विचारले. राधीकडे, मी म्हटले. ते एकदम गप्प झाले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला व ते म्हणाले, तू जाऊ नकोस तिकडे, राधी फार आजारी आहे. माझे पायच गळाले. मी गावाला जातानाच ती झोपून होती. तिचा गाल सुजला होता. मग तर भेटायलाच पाहिजे की, मी हट्टाने म्हणालो. नाही, ती तुला ओळखणार नाही. माझ्याकडे न पाहता आबा म्हणाले, ते शक्यच नाही. मी हाक मारताच ती मला ओळखील, मी विश्वासाने सांगितले. आबा आत गेले. राधीकडे जाऊ नकोस असे आबांनी तरी कधी मला म्हटले नव्हते, त्यामुळे मी तसेच जाणे माझ्या जीवावर आले. मी गावाहून आलो म्हणताच बाळू आला आणि त्याने मला सारी हकीकत सांगितली. कालपासून राधी वेड्यासारखे नाचत कुत्र्याप्रमाणे ओरडू लागली होती आणि लोकांनी तिच्या खोलीला बाहेरून कुलूप घातले होते. गणेशवाडी भटाने खोलीवरचा पत्रा बाजूला करून शिंक्याने काहीतरी खाणे आत सोडले होते, पण ते तसेच होते. तासातासाला ती वचवच ओरडत होती. माझ्या अंगावर काटा आला व मला काही सुचेना. बाळू गेल्यावर तर मी खुळ्यासारखा बसून होतो. मग आईने दुकानातून रॉकेल आणायला सांगितले, तेव्हा मी मुद्दाम उलट रस्त्याने राधीच्या घराजवळून गेलो. घराला खरेच कुलूप होते. समोरच्या कट्ट्यावर 4-5 माणसे पोरे बसून होती व मधून विड्या ओढत होती. मी खिडकीजवळून जाताना वर पाहिले व घाबरून माझ्या हातातील बाटलीच खाली पडून फुटली. खिडकीत राधीचा चेहरा होता, पण त्या खिडकीत तो दिसला म्हणूनच तो राधीचा म्हणायचा. नेहमी कपाळभर लांब आडवे असणारे कुंकू पुसून गेले होते. चेहरा सुजला होता व डोळे काचेचे असल्याप्रमाणे दिसत होते. राधी, मी आलो परत सुट्टीहून. न राहून मी एकदम म्हणालो. तिने माझ्याकडे मान तिरपी करून पाहिले, पण 1 नाही की 2 नाही. परत आल्यावर तू मला ओळखणार नाहीस असे तिने मला म्हटले होते, पण आता खुद्द तिलाच माझी ओळख लागेना. कट्ट्यावरची माणसे फिदी हसली. राधी, मी आलो
परत सुटे होऊन हे शब्द एकाने ताल धरून गाण्याप्रमाणे म्हटले आणि मग बाकीचे सगळे मिळून त्यांचे गाणे करून घोळून घोळून म्हणू लागले. मला एकदम रडू कोसळले व दुकान, रॉकेल, फुटकी बाटली सारे विसरून मी धावत घरी आलो नि माडीवर एका बाजूला जाऊन पडलो. संध्याकाळी राधीचे ओरडणे वाढले. अगदी धोपेश्वराच्या घरापर्यंत ते कर्कश घोगरेपणाने ऐकू येत होते. तिच्या शेजारच्या ग्रामोपाध्ये मास्तरांनी तर कालच आपली मंडळी गावात पाठवून घर बंद केले होते. माणसांची गर्दी वाढू लागली. संध्याकाळी मी त्या गर्दीत सारखा नवस करीत उभा राहिलो. राधीचे ओरडणे ऐकले की अंगावरच्या चिंध्या होत आहेत असे वाटे. मी थोडा पुढे गेलो व आबांचा हात घट्ट धरून उभा राहिलो. ते फुटल्या आवाजात म्हणाले, आता ही टिकेलसं वाटत नाही. मी माणसं मेलेली पाहिली होती, पण मरताना पाहण्याची ही पहिलीच खेप होती आणि तेही राधीलाच. ती आता रात्रभरही टिकणार नाही. तू जा आता घरी, इकडे येऊ नकोस. आबा पुन्हा म्हणाले. त्यांनी माझा हात सोडला नि मला घराकडे ढकलले, पण मी मागेच रेंगाळत राहिलो. आता समोरच्या कट्ट्यावर नाऱ्या आपली टोळी घेऊन बसला होता व मधून मधून कुत्र्यासारखा ओरडत होता. त्याचा आवाज झाला की खोलीतून राधीचाच आहे हे न ओळखू येणारा भीषण घोगरा आवाज फुटत होता. नाऱ्याने मग कुठून तरी तांब्याभर पाणी आणले व खिडकीसमोरच पाण्याची धार धरली. तेव्हा तर ओरडणाऱ्या राधीची हाडे ताणून खोलीभर उधळली असतील असे मला वाटले व मला साऱ्या अंगाला झटकन मुंग्या आल्या असा भास झाला. एक दोघांना बाजूला ढकलून आबा पुढे गेले आणि त्यांनी नाऱ्याच्या हातातील तांब्या हिसकावून घेऊन गटारात फेकला. आबा दिसायला अगदी बारीक सोहळ्याच्या काठीसारखे होते, पण त्यांनी ढकलतच नाऱ्या बाजूला कलंडला. पुन्हा जर असं काही केलंस तर वेतानं फोडून काढीन, ते संतापानं म्हणाले. त्यांचे हात एकसारखे थरथरत होते. आबांना इतके संतापलेले मी कधीच पाहिले नव्हते. तोच माझ्या मागून मला जोराने बाजूला ढकलत गणेशवाडी भट पुढे गेला. आता तरी त्याच्या अंगावर उपरणेही नव्हते व कपाळावरील शीर सापाच्या पिलाप्रमाणे ताट झाली होती. तो आबांपेक्षा चांगला हातभर उंच होता. त्याने पुढे जाऊन नाऱ्याचे मानगूट धरले व त्याला जवळजवळ तसेच वर उचलले. आब्या, तू पहिल्यापासून अगदी शेंबूड किडा आहेस बघ, तो चिडून म्हणाला. म्हणे वेगानं फोडतो, म्हणे वेतानं फोडतो. असल्या वेळी बोलायचं नसतं, करायचं असतं. माझ्याकडे बघ आता. त्याने बोटे रुंद केली व आपला तुळईसारखा जाड काळा हात फिरवत नाऱ्याच्या थोबाडीत एक ठेवून दिली. वाळूच्या पोत्याप्रमाणे ते कार्टे पण चक्क आडवे पडले व त्याचे 2-3 दात चुरमुऱ्यासारखे बाहेर पडले. आबांनी जर आवरले नसते तर गणेशवाडी भटाने आपला पोह्याच्या लाटेसारखा पाय नाऱ्याच्या छातीवर घातला असता असं शिकवायचं असतं. तो आबांना म्हणाला. तो कट्ट्यावर चढला व एकेका पोराचे मानगूट पकडून त्याने त्या सगळ्यांना खाली ढकलून दिले. आता इथं दिसलात तर हरामखोरांनो, तर याच्यासारखं होईल.
नाऱ्याकडे बोट दाखवत तो ओरडला. नाऱ्या व त्याची पोरे गपगार नाहीशी झाली. गणेशवाडी भट भिंतीला टेकून उकिडवा बसला, पण त्याची नजर माझ्याकडे गेली. चल रे, तूही चालता हो, जा घरी जाऊन पड, तो गरजला. मी घरी परतलो त्यावेळी आई दारातच होती. तिने माझ्या पाठीवर आठवल्यासारखा मऊ हात फिरवला व काही न बोलता ती आत गेली. आज तिने काही स्वयंपाक केला नव्हता. येताना काय आणले होते तेच तिने माझ्यापुढे ठेवले, पण माझी भूकच मेली होती. कानात सारखे राधीचे ओरडणे ऐकू येत होते. तिचा कुंकू नसलेला भकास चेहरा दिसत होता. तिने मला ओळखलेही नाही. हेच सारखे मनात डाचत होते. रात्री अंथरुणावर पडलो तेव्हा आबा घरी आले. त्यांनी आईला काहीतरी सांगितले व एक जुना पंचा बरोबर घेतला. ते मला म्हणाले, राधी मेली रे, सुटली बिचारी. आता त्या यातना काही मला बघवत नव्हत्या. ते बाहेर जाताना आई दारापर्यंत गेली. नंतर तिने चुलाण्यात लाकडे घातली व पाणी तापवायला ठेवले. मग ती अंथरुणावर पडली व भिंतीकडे वळली. मला माझे अंग निर्जीव झाल्यासारखे वाटत होते. मला सारखे काही ना काही आठवू लागले व डोळ्यांतील पाणी थांबेना. राधीच्या खांद्यावर चढून मी रायावळे काढले. तिच्याकडून किती वेळा तरी गाय वाघाचे गाणे ऐकले. काळवणलेल्या पातेल्यातील गुळाचा चहा, फाटून गेलेले लुगडे. तुझ्या आईचं तुझ्यावर फार प्रेम आहे नाही? तुझी आई देवी आहे. माझी ओळख विसरू नको हं. मारलं? कुणी मारलं? माझे डोके तर गच्च आवळल्यासारखे झाले. आईने माझा हुंदका ऐकला असावा. ती जवळ सरकली व तिने आपला हात माझ्या अंगावर टाकला. मी दचकून जागा झालो. आई मला हलवून उठवत होती. चल, राधीला नेत आहेत, ती म्हणाली. आई अशा इतर वेळी मला कधी बाहेर यायला देत नसे, पण आज मात्र तिने मला मुद्दाम उठवले. मी तिच्याबरोबर जाऊन दारात उभा राहिलो. 2-4 कंदील घेऊन माणसे जात होती. आबांनीही खांदा दिला होता. आमच्या घरावरून जाताना न पाहता न हसता जायची राधीची ही पहिलीच खेप, आणि आता यापुढे तर ती या रस्त्याने जाणारही नव्हती, कधीच जाणार नव्हती. मी परत अंथरुणावर येऊन पडलो. आबांनी राधी मेल्याचे सांगितल्यापासून मला राधीची आठवण येताच सारखी सुताराच्या लक्ष्मीची आकृती डोळ्यांसमोर दिसू लागली. ती लक्ष्मीची मूर्ती लाकडाची असून ओबडधोबड होती. ती उंच होती, उग्र होती व ती लालभडक रंगाने रंगवलेली होती. तिचेही चिकटवलेले केस खरबरीत वाटत आणि तिच्याही कपाळावर कुंकवाचा आडवा पट्टा असे. तिला 6 हात होते. त्यात तलवार, धान्याचे कणीस, फूल या वस्तू होत्या. एका हातात तळव्यावर चांदीचे नाणे, खिळा ठोकून बसवलेले होते. एका हातात पितळी तांबले होते व सुतार दर शुक्रवारी त्यात 4 थेंब दूध टाकी. उरलेला हात रिकामा होता, पण तो आशीर्वादासाठी वर उचललेला होता. मला वाटले राधीने देखील असेच सगळे मला 6 हातांनी दिले. तिच्या ज्या ज्या आठवणी मला येत त्या साऱ्या तिने मला केलेल्या गोष्टींच्याच होत्या. मी मात्र तिला काही सुद्धा दिले नाही. मी तुळशीचे झाड आणले, ते वाळून गेले, पण मी ते तिच्यासाठी आणले होते हे देखील तिला कळले नाही. मी तिला कधी काही विचारून घेतले नाही. ती पूर्वी कुठे होती, तिची आई कशी होती, तिच्या लहानपणी काय काय घडले याबद्दल मी कधी आपुलकीने चौकशी केली नाही. तिनेही काही आपण होऊन सांगितले नाही, मागितले नाही, आणि आता तर ती निघूनच गेली होती. हा माझा
आपलपोटेपणा आठवून मला माझे सारे अंग पोकळ होत आहे असे सारखे वाटत होते. खरेच माझे चुकले. तिला विड्याचे पानं पाहिजे होते ते तरी त्या दिवशी घरातून नेऊन दिले असते तरी मला आता थोडे बरे वाटले असते. तेवढेच समाधान माझ्याजवळ राहिले असते. आबा आले त्यावेळी उजाडले होते. त्यांचा चेहरा अगदी दमून गेला होता व तो इतका हताश झालेला मी पूर्वी कधी पाहिला नव्हता. त्यांनी कट्ट्यावरच सदरा काढून ठेवला व पंचाचे मुटकुळे करून बाजूला ठेवले. आई जागीच होती व तिने चुलवणावर पाणी तापवून ठेवले होते. तिने आबांवर 2-4 तांबे पाणी ओतले व आबा शुद्ध झाले. गणेशवाडी भटही आबांबरोबर होता. त्यानेही 2 तांबे पाणी घेतले व पिळून टाकलेल्या पंचानेच अंग टिपले. जाताना तो आबांजवळ थांबला व म्हणाला, आबा जा आता, थोडा वेळ पड, नाहीतर तू अंथरूण धरशील उद्या. आता झाल्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. अरे हे चालायचंच. तू काही कमी केले नाहीस तिच्यासाठी. इतके दिवस खोटं देखील बोलत आलास. आबा एकदम चपापले व त्यांनी अविश्वासाने गणेशवाडी भटाकडे पाहिले. पण नंतर मात्र त्यांची मान खाली गेली. त्यात शरमाची काही जरुरी नाही. मला माहीत होतं सारं. मी 2-2.5 वर्षामागं तिकडे एकदा गेलो होतो आणि तू केलंस तेच मीही केलं असतं. पण केल्यानंतर असा खून केल्यासारखा चेहरा मात्र केला नसता. पण तू लेका पहिल्यापासूनच शेपूट सिंहच म्हणा. झालं ते झालं. काही गोष्टी पुष्कळदा अशा घडतात की त्या गप्प गिळून बसावं लागतं. तुला माहीत आहे मी एका खेड्यात राहत होतो. त्यावेळी बहिणीला दिवाळीला आणायला मी 14 मैल चालत गेलो. येताना गाडी केली. बहिणीला हौसेने आणलं तेव्हा माघारी बाहेरून कडी लावून कुणीतरी आमचं घरच जाळून टाकलं होतं. बहीण आली दिवाळीला आणि तिला पाहायला मिळाली दादा आईची जळालेली प्रेतं. हे असं चालायचंच. गणेशवाडी भटानं जाता जाता आबांच्या पाठीवर थाप मारली. तिच्या दणक्यानं आबा वाकलेच. आता थंडी होती म्हणून आबांनी सदरा घातला व विड्यांचा जुडगा घेऊन कुणाशी न बोलता ते माडीवर चालले. अर्धा कप चहा करून देऊ का, आईने विचारले. पण आबांनी चहा नको म्हटलेले पाहून तर मला आश्चर्य वाटले. चहाला ते कधी नको म्हणत नसत. पण आई देखील नेहमी प्रथम चहा करूनच त्यांना विचारित असे. पण आज चूल थंड होती. पण आबांनीही नको म्हटले होते. आबावर जाताच मीही त्यांच्याबरोबर गेलो. मला खूप बोलायचे, विचारायचे होते. पण आबा गुडघे उंचावून भिंतीला टेकून बसले व त्यांनी विड्या ओढायला सुरुवात केली. 1 झाली, 2 झाल्या, 4 झाल्या, पण त्यांनी एक शब्दही काढला नाही. मग मात्र मला राहावेना. मी त्यांच्या जवळ सरकलो व म्हणालो, मरताना राधी कशी दिसत होती? नाही आबा, मला तर प्रथम ती ओळखलीच नाही. त्यांनी एक दीर्घ निश्वास सोडला व ते म्हणाले, म्हणजे आता उरलं सुरलं देखील संपून गेलं म्हणायचं. परमेश्वराची इच्छा झालं. हे सगळं पुढं असं होणार हे माहीत असतं तर गोपाळाला मी माझ्याबरोबर चल असं म्हटलंच नसतं. पण त्याला आता हॉस्पिटलमध्ये कसं कळवायचं सारं? आबांनी चमकून पाहिले व नुकतीच पेटवलेली विडी तशीच कोपऱ्यात टाकून दिली. कुणाला कळवायचं आणि कसलं काय घेऊन बसलास? ते हताशपणे म्हणाले. तिला आहे कोण कळवायला? पण आबा तुम्हीच म्हणत होता ना की गोपाळ भटाला खूळ लागलंय म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलंय म्हणून. मी आश्चर्याने विचारले. आबा उठले व मागे
हात बांधून उगाच एरझाऱ्या घालू लागले. होय रे, ते 12-13 वर्षांपूर्वी मी गणेशवाडी भट, धोपेश्वर मास्तर या सगळ्यांनी मिळून त्याला तिथं ठेवलं. नंतर काय झालं माहीत आहे? तो 3 वर्षापूर्वीच मेला. मला 2 दिवस जेवण गेलं नाही. मी शब्द टाकताच बाबळा गोपाळ आपला सारा संसार 2 आठवड्यात घेऊन माझ्याबरोबर आला. कुठं जायचं, काय करायचं याबद्दल एक शब्द त्यानं विचारला नाही. रक्ताचा नव्हे, गोताचा नव्हे, पण तुला कल्पना येणार नाही माझ्यासाठी तो गुरासारखं राबला. पाठचा भाऊ इतकं करणार नाही. तो मेला हे मी इथं सांगितलं असतं तर राधीचे काय हाल झाले असते माहीत आहे तुला? तिला कुत्र्यांनी जवळ केलं नसतं. हे सारे ऐकून मी गप्पच झालो. तिचा नवरा मरून इतके दिवस झाले, पण आबांनी राधीला ती गोष्ट सांगू नये हे मला फार विलक्षण वाटले. पण आबा, हे खोटं सांगितल्यासारखं नाही का? न राहून मी म्हणालो. आबा एकदम थांबले व किंचित खाली वाकून माझ्याकडे उग्रपणे पाहू लागले. ते थोडे चिडून गणेशवाडी भटा सारखा आवाज चढवत म्हणाले, वेड्या, भुईतून अजून वर आला नाहीस. तुला अजून लंगोटी देखील अडकली नाही आणि मला खरं खोट्याचा उपदेश करतोस. आणखी 50-60 वर्ष जगून झाल्यावर असल्या गप्पा मार. मी त्या वेळी इथं तुझ्यासमोर नसणार. माझ्या हाडाचं खत होऊन गेलं असणार. त्यावेळी जगून म्हातारा होऊन स्वतःशीच विचार करून बघ कधीतरी. खोटं बोलल्याखेरीज तुला जगता आलं असतं का ते? मोठ्या गप्पा मारतोस. आता जीभ लांब करून मी त्यावेळी नसलो म्हणून काय झालं? तू आठवण करून तुझ्या मनालाच सांग म्हणजे झालं. आबांच्या आवेशाने तर मी बेदरूनच गेलो व त्यांच्याकडे पाहतच राहिलो. पण मी त्यांना तसे कधी पूर्वी पाहिले नव्हते. कधी नाही. ते आबांचे डोळे पाण्याने भरले होते. राधी नावाची कथा समाप्त.